हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बीटरूट सलाड. बीटरूट हा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे. त्यासोबतच इम्युनिटी बूस्टिंग व डायजेशनमध्ये सुद्धा बीटरूट हेल्प करते. चला तर पटकन आपण ही सिंपल आणि हेल्दी रेसिपी कशी बनवायची ते बघूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बीटरूट सलाड बनवण्यासाठी इथे मी एक बीट घेतलेला आहे व त्याची वरची साल अशा प्रकारे आपण पिलरने काढून घेणार आहोत. बीटची साल काढून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायचं आहे. बीट किसून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण 3 ते 4 टेबलस्पून दही घेणार आहोत. दही घेताना थोडंसं घट्ट दही व कमी आंबट दही घ्यायचं आहे व दह्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा कमी जास्त करू शकता. यानंतर चमच्याने दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दही फेटल्यानंतर आपण यामध्ये बीटचा केलेला किस घालणार आहोत. त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत हाफ टी स्पून चाट मसाला, हाफ टी स्पून धना पावडर, चवीपुरते मीठ, 1/4 टीस्पून ओवा मी यामध्ये हातावर चोळून घालणार आहे, त्यामुळे छान चव येते. आता आपण स्पूनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये गंमत म्हणजे तुम्ही बीटरूट सलाडची वेगवेगळी शेड तयार करू शकता. जर तुम्हाला लाईट पिंक अशी शेड हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडेसे कमी बीट घाला व थोडीशी डार्कर शेड हवी असेल तर थोडेसे जास्त बीट घातले तर तुम्हाला हवी ती शेड मिळून जाईल. सलाड व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही असेच खाऊ शकता किंवा यावर तडका सुद्धा देऊ शकता. तर आपण तडका कसा द्यायचा ते बघूयात. तडका देण्यासाठी कढईमध्ये मी थोडेसे तेल घेतलेले आहे. हाफ टी स्पून मोहरी, हाफ टी स्पून जिरे, 1 ते 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने आणि चिमूटभर हिंग. आता लगेचच आपण हा तडका बीटरूट सलाड मध्ये घालणार आहोत. तडक्यामुळे सलाडची टेस्ट अजूनच एनहान्स होते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हे सिंपल, सोपे आणि हेल्दी असे बीटरूट सलाड आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.